आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झालेल्या आहेत। राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होत आपली वेगळी चूल मांडली। महायुती सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला। यामध्ये महायुतीला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। आता आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने कंबर कसली आहे। पक्षाकडून जनसन्मान यात्रा सुरू आहे। अजित पवारांचे पिंक पॉलिटिक्स लक्ष वेधून घेत आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे। त्यात सर्व नेते मंडळी आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। सर्व नेते मंडळींकडून राज्याचा दौरा सुरू आहे। गडचिरोलीचे नेते राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे। यावरून राजकारण तापले। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सध्या विदर्भातील गडचिरोलीत आहे आणि या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना या प्रवेशावर प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं तेवढं लेकीवर प्रेम कोणीच करू शकत नाही। असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही। समाजाला हे आवडत नाही। याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे। साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक होती, मी हे मान्य केलं आहे, असं अजित पवारांनी सांगितलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।